नमस्कार. आज नवरात्रीतला दुसरा दिवस. त्यानिमित्ताने मी तुम्हाला नवदुर्गामधल्या दुसऱ्या देवीची कथा सांगणार आहे, ब्रह्मचारिणीची कथा. तर नारद मुनींच्या सल्ल्यानंतर देवी पार्वतींनी कठोर तपश्चर्या केली, जी कैक वर्ष चालली. त्या तपश्चर्येमागे त्यांचा एकच हेतू होता, शंकरांशी विवाह करणे. त्यासाठी देवी पार्वतींना अनेक सुखसोयींचा त्याग करायला लागला. त्यांना अन्नपाण्याचाही त्याग करायला लागला. पण त्यांच्या असाधारण एकाग्रतेमुळे कुठलाही अडथळा त्यांची तपश्चर्या भंग करू शकला नाही. देवी पार्वतींची भक्ती पणाला लागली जेव्हा स्वतः शंकर त्यांच्या समोर एका ऋषींच्या अवतारात प्रकट झाले. ते शंकरांच्या रूपाबद्दल व गुणांबद्दल टीका करू लागले व त्यांनी देवी पार्वतींना असाही सल्ला दिला की त्यांनी दुसरा सुयोग्य वर शोधावा. हे ऐकून देवी पार्वती क्रोधित झाल्या. ते त्या ऋषींना शाप देणार एवढ्यात शंकर आपल्या मूळ रूपात त्यांच्यासमोर प्रकट झाले. आजही शंकर आणि पार्वती यांचा विवाह एक सोहळा मानला जातो, ज्याला आपण महाशिवरात्री म्हणून ओळखतो. पार्वती देवींच्या ह्या अविवाहित व तपस्वी स्वरूपाला आपण ब्रह्मचारिणी असं म्हणतो. धन्यवाद.